या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत परितोष बेशुद्ध होऊन पडलेला असतो तर ती दिशा अस्वस्थपणे त्याच्या बाजूला फेऱ्या घालत असते आणि मग ती म्हणू लागते की सर्वंट येऊन खोली साफ करून गेले सुद्धा, पण तरीही हा अजून उठला का नाही, मेला वगैरे तर नसेल ना. आणि मग त्यानंतर ती परितोषला चेक करते, त्याचा श्वास सुरू असतो. त्यामुळे दिशा म्हणते की बरं झालं हा मेला वगैरे नाही, पण जर याला जाग आली आणि काल रात्री नेमकं काय घडलं होतं हे याला आठवलं तर मग माझं काही खरं नाही. हा लगेच लहान मुलासारखा त्या अहिल्याकडे जाईल आणि माझी तक्रार करत म्हणेन की दिशाने माझं डोकं आपटवलं आणि त्यामुळे तिची काळजी खूपच वाढते. पण थोड्याच वेळामध्ये परितोषला जाग येते. तो उठून बसतो तर दिशा त्याला विचारत असते की परीश्वर, तुम्ही ठीक तर आहात ना. आणि त्यावेळी परितोष म्हणतो की हो दिशा, पण तू मला असं का विचारते. तर दिशा नाटक करत लाजत त्याला म्हणू लागते की परीश्वर, मला खरंच असं वाटलं नव्हतं की तुम्ही इतके नॉटी असाल. काल रात्री तर तुम्ही अगदी धुमाकूळ घातला. मात्र परितोषला काही आठवतच नसतं. तो म्हणत असतो की दिशा, हे काय बोलतेस तू. तर दिशा म्हणत असते की परीश्वर, तुम्हाला काहीच कसं आठवत नाहीये. आणि ते ऐकून परितोष म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी काल रात्री वाघ झालो होतो का. आणि त्यावेळी दिशा हसतच म्हणते की हो. तर परेश्वर म्हणतो, पण माझं डोकं इतकं का दुखतंय. आणि त्यावेळी मग ती दिशा त्याला असं सांगते की काल रात्री तुम्ही खूपच एक्सायटेड होता आणि त्यातच खाली पडलात आणि तुमच्या डोक्याला जखम झाली, त्याचीच ती सूज आली आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला तुम्ही ठीक तर आहात ना असं विचारलं. आणि या सगळ्यावर त्या परितोषचाही विश्वास बसतो आणि तो त्या दिशाला मिठी मारतो. पण ती पटकन त्याला दूर लोटते आणि म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना परीश्वर, आज आपल्या घरी पालखी येणार आहे, त्यामुळे आता आपण पटकन पालखीच्या स्वागताची तयारी करायला हवी. आणि त्यावर परितोषही आनंदाने हो म्हणतो आणि फ्रेश होण्यासाठी जातो. तर दिशा रागातच मनाशी म्हणत असते की या सगळ्यांना माझ्या विरुद्ध जितकं प्लॅनिंग करायचं आहे तितकं करू दे, शेवटी हेच सगळेजण तोंडावर पडणार आहेत, मी नाही. तर दुसरीकडे घरातील सगळेजण पालखीच्या स्वागतासाठी छान तयार झालेले असतात. अहिल्या सगळ्यांना त्यांची त्यांची कामं वाटून देते आणि प्रियाला म्हणते की प्रिया, घरची सून म्हणून तू आज सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडायच्या आहेत बरं का. आणि त्यावेळी प्रियाही आनंदाने हो म्हणते. तर अहिल्या पुन्हा पुन्हा सगळ्यांना बजावून सांगत असते की वारकऱ्यांच्या सेवेमध्ये आपल्याकडून कोणतीही कमतरता राहायला नको आहे. आणि त्यावर सगळेजण आनंदाने हो म्हणतात. तितक्यात ती दिशासुद्धा त्या ठिकाणी येते आणि सगळं बोलणं ऐकू लागते. अहिल्या प्रियाला विचारत असते की तू आज उपवास तर केलाय ना. आणि त्यावेळी प्रिया हो म्हणते. तितक्यात दिशाही म्हणते की एक सासू मॉम, मी सुद्धा आज उपवास केला आहे. आणि ते ऐकून सगळेजण रागातच तिच्याकडे पाहू लागतात. अहिल्या तिला विचारते की तू अशी पारुषा पारुषा उपवास करणार आहे का. आणि त्यामुळे दिशा खाली मान घालते. तर अहिल्या म्हणते की हे बघ दिशा, तुला जे करायचं आहे ते कर, मला काही सांगू नको. पण दिशा म्हणत असते की एक सासू मॉम, मला माहीत आहे याआधी माझ्याकडून खूप चुका झाल्यात, पण आता मी त्या सगळ्या चुका सुधरवणार आहे. आणि आता ना मी सुद्धा देवाची भक्ती करणार आहे, मी सुद्धा व्यवस्थित उपवास करणार आहे. आणि हे ऐकून अहिल्या म्हणते की तुला जे करायचं आहे ते कर, मी तुला थांबवणार नाही. आणि मग ती प्रियाला म्हणते, प्रिया हे बघ, आज तुला खरोखर सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थितपणे पार पाडाव्या लागतील. तू मला शब्द दिला आहे, त्यामुळे आता तुला मागे फिरताही येणार नाही. आणि तेव्हा प्रिया म्हणते की आई, तुम्ही काही काळजी करू नका, आज मी घरची सून म्हणून सगळं काही व्यवस्थितपणे पार पाडेल. आणि त्यामुळे अहिल्या, प्रीतम, आदित्य, पारू या सगळ्यांनाच खूप आनंद होतो. आणि मग ते सर्वजण त्यांच्या त्यांच्या कामासाठी जातात. दिशा मात्र मनाशी म्हणत असते की आज मी या प्रियाला एकही मान मिळू देणार नाही, आज या सगळ्या जबाबदाऱ्या मीच पार पाडणार. आणि मग ती लगेच दामिनीकडे जाते. दामिनीसुद्धा तयार झालेली असते आणि ती दिशाचा अवतार बघून म्हणते की अगं हे काय झाले तुझं, आज आपल्या घरी पालखी येणार आहे माहिती आहे ना तुला, मग तू तयार का नाही झाली. तर दिशा तिथेच बसून म्हणते की सासू मॉम, मी कशासाठी तयार होऊ, कारण एक सासू मॉमने सगळे अधिकार सगळा मान तर त्या प्रियाला दिला आहे, पण या घरची मोठी सून तर मी आहे ना, कारण माझे परीश्वर सगळ्यांपेक्षा मोठे आहेत, त्यामुळे मलाच सगळा मान मिळायला हवा असं तुम्हाला वाटत नाही का. आणि हे ऐकून दामिनीसुद्धा लगेच दिशाची साथ देत म्हणते की तू काही काळजी करू नको, आज पालखीच्या स्वागताचा मान फक्त आणि फक्त तुलाच मिळणार, मी वहिनींसोबत बोलते, तू काहीच काळजी करू नको. आणि ते ऐकून दिशासुद्धा खुश होते. तर दुसरीकडे पारू प्रियाला पालखीचं स्वागत कसं करायचं ते समजावून सांगत असते. तर प्रिया म्हणत असते की पारू, तू किती ग हुशार आहेस आणि खरंच खूप चांगली सुद्धा, कारण मुळात हा सगळा मान घरची मोठी सून म्हणून तुझा आहे.
ते ऐकून पारू म्हणते की प्रिया मॅडम, आता असं बोलून तुम्ही मला परक करू नका. अहो, मी काय किंवा तुम्ही काय, आपण काय एकमेकींपेक्षा वेगळ्या आहोत का? पूजा तुम्ही केली काय किंवा मी केली काय, काय फरक पडतो? आणि त्यावेळी प्रिया देखील हसून हो म्हणते. पण तितक्यात दामिनी आणि दिशा त्या ठिकाणी येतात आणि मग त्यानंतर दामिनी प्रियाला म्हणू लागते की प्रिया, तू काही करायची गरज नाही आहे, कारण या घरची थोरली सून दिशा आहे आणि आज तुला जो मान मिळणार होता ना, तो आता दिशाला मिळणार आहे. तीच पालखीचं स्वागत करेल. आणि हे ऐकून प्रियाला, पारूला आणि सावित्रीला तर धक्काच बसतो. पारू दामिनीला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणू लागते की दामिनी मॅडम, देवी आईने स्वतः जबाबदारी प्रिया मॅडमवर सोपवली आहे, मग तुम्ही आता असं का बोलताय? पण दामिनी म्हणत असते की मुळात हे सगळं मला सांगणारी तू कोण आहेस ग? तू फक्त या घरातली एक फुटकळ मोलकरीण आहेस, हे लक्षात ठेव आणि मला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करू नको. आणि कसं आहे ना, परितोष सगळ्यांपेक्षा मोठा आहे आणि त्याची बायको दिशा आहे, त्यामुळे या घरची थोरली सूनसुद्धा तीच होते, तिलाच सगळा मान मिळायला हवा. आणि आता काही झालं ना तरी माझा शब्द शेवटचा असेल. आता मला सुद्धा बघायचंच आहे या घरात माझा शब्द कोण डावलतंय ते. आणि दामिनीचं असं बोलणं ऐकून प्रिया, पारू तिच्याकडे बघतच राहतात. तर दिशा खूपच खुश असते. पण तितक्यात अहिल्या त्या ठिकाणी येते आणि दामिनीला विचारते की दामिनी, काय चाललंय तुझं? नेमकं काय हवंय तुला? आणि त्यावेळी मग दिशाच्या सांगण्यावरून दामिनी अहिल्यालाही म्हणू लागते की वहिनी, तुम्हाला असं वाटत नाही का की या घरची मोठी थोरली सून दिशा आहे, त्यामुळे पालखीच्या स्वागताचा मानसुद्धा तिलाच मिळायला हवा. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की दामिनी, तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? पण दामिनी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसते. ती म्हणत असते की वहिनी, तुम्हाला माहिती आहे ना, दिशा आता बदलली आहे आणि मला खरंच असं वाटतं की हा मान माझ्या सुनेला मिळायला हवा, कारण तीच योग्य आहे. आणि ते ऐकून मग अहिल्या मुद्दाम म्हणते की ठीक आहे, जर दिशाला हा मान हवा असेल तर मग माझी काहीच हरकत नाही. आता मी प्रियाला ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या सगळ्या जबाबदाऱ्या या दिशाला पार पाडाव्या लागतील. आणि हे ऐकून दिशा आणि दामिनी तर खूपच खुश होतात. तर अहिल्या दिशाला म्हणत असते की आता तुला काय काय काम करायचं आहे हे पारू समजावून सांगेल, त्यानुसार सगळं काही व्हायला हवं. जर का वारकऱ्यांच्या स्वागतामध्ये कशाचीही कमतरता पडली तर मग मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि त्यावेळी दिशाही म्हणते की हो एक सासूमम, तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि मग त्याचवेळी अहिल्याला श्रीकांतचा कॉल येतो. तो तिला सांगतो की 15 मिनिटांमध्ये वारकरी घरी पोहोचतील. आणि त्यामुळे अहिल्या लगेच पारूला म्हणते की चल बरं, आपल्या या थोरल्या सुनबाईंना सगळे कुळाचार समजावून सांग. आणि त्यावेळी पारू हसतच हो म्हणते आणि दिशाला सांगते की चला दिशा मॅडम, आता ज्या मार्गाने वारकरी येणार आहेत तो मार्ग तुम्हाला स्वच्छ झाडून घ्यायचा आहे. आणि हे ऐकून दिशाला तर धक्काच बसतो. ती म्हणत असते की काय, हे सगळं मी करायचं आहे का? तर अहिल्या म्हणते हो दिशा, खरं तर हे सगळं प्रिया करणार होती, पण आता तुला मान हवा आहे ना, मग आता हे सगळं तू कर. आणि मग त्यानंतर पारू पावसातच त्या दिशाला बाहेर घेऊन जाते आणि तिला सगळं काही झाडूने स्वच्छ करायला सांगते. दिशाला काही जमतच नाही आणि त्यामुळे पारू तिला सगळं कसं स्वच्छ करायचं हे दाखवते. आणि त्यावेळी नकळतपणे पारूच्याच हातून सेवा घडते. आणि हे पाहून प्रिया आणि सावित्री तर खूपच खुश होतात. आणि मग त्यानंतर दिशाला सुद्धा स्वतः सगळं स्वच्छ करावं लागतं. आणि हे पाहून अहिल्या मात्र हसत असते. पण दामिनी म्हणते की बघितलंत ना वहिनी, माझी सून खरंच किती काम करते ते. पण अहिल्या म्हणते की एकदा का दिंडी घरी आली की मग कळेलच काय खरं आहे आणि काय खोटं. त्यामुळे दामिनी गप्प बसते आणि मग थोड्या वेळानंतर ती दिशाकडे जाते आणि तिला सांगू लागते, दिशा, तू जितकं काम केलं आहे ना तितकं पुरेसं आहे. चल आता वारकऱ्यांच्या स्वागताची तयारी कर. सगळी स्वच्छता करण्यासाठी तू काही सर्वंट नाही आहे. आणि मग ती दिशाला तिथून घेऊन जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.